नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल. वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी पेपर 2 कॉमर्स मधून आपण तयारी करत आहोत. तर आज आपण सेकंड पार्ट बघणार आहोत. त्यामध्ये आयकरातून सूट मिळणारे उत्पन्नाचे प्रकार म्हणजेच एक्झेम्प्टेड इन्कम आणि टॅक्स इन्सिडन्स पण आपण आज पाहून घेऊया. टॅक्स इन्सिडन्सचे काय काय टाइप्स आहेत, त्याचा अर्थ काय आहे, एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने ते किती इम्पॉर्टंट आहेत ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर कुणीही हा सेशन मिस करायचा नाहीये, शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण यामध्ये प्रत्येक पॉइंट जो आहे तो आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. लेक्चर सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणारी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जे आहे त्यासाठी आपल्याकडे कंप्लीट कोर्स ऑफ कॉमर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबस नोट्स तुम्हाला मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये, त्यामुळे भाषेचा कुठलाही यामध्ये अडथळा नाही. फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजेच तुमचे 10 युनिट जे आहेत कॉमर्सचे ते या मॉक टेस्ट मधून तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल. PYQs विथ एक्सप्लेनेशन, मागील वर्षातील जे प्रश्न आहेत तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेलेले त्याचं फुल एक्सप्लेनेशन सोबत तुम्हाला काय मिळणार आहे, PYQs मिळणार आहेत. मॅरेथॉन सेशन्स असणार आहे, ज्यामध्ये तुमचे डाउट्स क्लिअर होतील, तुम्हाला पॅटर्न कळेल की एक्झामिनेशन मध्ये कुठल्या प्रकारचे आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. 4000 पेक्षा जास्त MCQ सिरीज तुम्हाला मिळणार आहे, ज्याची प्रॅक्टिस तुम्ही जास्तीत जास्त करून तुमचा अभ्यास तुम्ही एक लेवल अप करू शकता. आणि तुम्ही जर हा कोर्स जॉईन कराल, लवकरात लवकर जॉईन कराल, तर तुम्हाला पेपर 1 चा कोर्स जो आहे त्यामध्ये कम्प्लिटली फ्री मिळणार आहे. ठीक आहे, तर आज तुम्ही जॉईन कराल तर तुम्हाला डिस्काउंट मिळून त्याची फीस कमी होणार आहे आणि तुम्हाला फक्त इतक्या कमीत कमी फीस मध्ये तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे. तर आजच या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि एक्झामिनेशनचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, या नंबरवरती कॉल करता जमत नसेल किंवा व्हॉट्सअप करता नाही आलं तर तुम्ही आणखीन एक गोष्ट करू शकता, ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोर वरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आपला ग्लोबल ऑनलाईनचा लोगोचं ऍप्लिकेशन तुम्हाला तिथे दिसेल, इन्स्टॉल करायचं आहे, ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल तुमच्या स्क्रीनवरती. ठीक आहे, स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे. स्टोर सेक्शन मध्ये जाऊन या ठिकाणी सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचं MS सेट पेपर 2 कॉमर्स. ठीक आहे, या ठिकाणी हा कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे इथे कोर्स दिसेल. ठीक आहे, त्यानंतर स्टेप्स फॉलो करून 1 बाय 1 स्टेप्स फॉलो करून तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा आहे ऍप्लिकेशनच्या थ्रू. एकदा कोर्स तुम्ही जर जॉईन केला तर तुम्हाला कंटेंट फोल्डर मध्ये सर्व गोष्टी मिळणार आहेत, तुमचे लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, मॉक टेस्ट नोट्स, सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जातील. एक गोष्ट लक्षात ठेवा, येत्या 13 तारखेपासून, ठीक आहे, आपली बॅच जी आहे नवीन बॅच ती सुरू होत आहे. तर लवकरात लवकर सर्वांनी जॉईन करायचं आहे. ठीक आहे, आज जर जॉईन केला तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला फुल फीस भरावी लागेल. ठीक आहे, तर लगेचच आपण लेक्चरला आता सुरू करूया. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत टॅक्स इन्सिडन्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन पाहून घ्या. टॅक्स इन्सिडन्स refers to the analysis of who ultimately bears the economic burden of tax. It distinguishes between legal incidence and economic incidence. काय म्हटले या ठिकाणी, कर प्रभावाचा संदर्भ म्हणजेच कर प्रभाव म्हणजे काय, याचा अर्थ असा की आर्थिक बोजा अखेरीस कोणावर येतो याचं विश्लेषण करणं म्हणजेच टॅक्स इन्सिडन्स होय. यामध्ये दोन प्रकारचे भेद केले जातात, एक म्हणजे कायदेशीर प्रभाव म्हणजेच लीगल इन्सिडन्स आणि दुसरा आहे आर्थिक प्रभाव म्हणजेच इकॉनॉमिक इन्सिडन्स. ठीक आहे, हु इज लीगली ऑब्लिगेटेड टू पे द टॅक्स, जो कायदेशीर कर भरणारा व्यक्ती आहे, कर भरणारा कर पात्र आहे, त्याला आपण काय म्हणतो, लीगल इन्सिडन्स म्हणतो. ठीक आहे, तो कसा आहे, तो कायदेशीर आहे म्हणून त्याला आपण लीगल इन्सिडन्स म्हणतो. आणि इकॉनॉमिक इन्सिडन्स म्हणजे हु ऍक्च्युली बेअर्स द कॉस्ट ऑफ टॅक्स आफ्टर मार्केट ऍडजस्टमेंट, कन्झ्युमर्स किंवा प्रोड्युसर्स कोणीही असू शकतो. ठीक आहे, उपभोक्ता किंवा उत्पादक या दोघांमध्ये बाजाराच्या समयोजनानंतर कराचा वास्तविक बोजा कोणावर पडतो त्याला आर्थिक प्रभाव किंवा इकॉनॉमिक इन्सिडन्स असं म्हटलं जातं. आलं लक्षात? सो बेसिकली टॅक्स इन्सिडन्स याचा अर्थ असा की टॅक्स भरण्याची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा टॅक्स भरणारा है ना,
त्याचा भार कोणावरती असतो त्याला टॅक्स इन्सिडेन्स असं म्हटलं जातं. आता आपण याचे टाइप्स पाहिल्यानंतर आपल्याला थोडंसं आणखीन सोप्या भाषेत समजून जाईल बघा. आता पाहूया टाइप्स ऑफ टॅक्स इन्सिडेन्स. पहिला आहे त्यामध्ये फॉरवर्ड शिफ्टिंग. ठीक आहे. when the tax burden is passed from producers to customers through higher price. ठीक आहे. जेव्हा टॅक्स बर्डन जे आहे, टॅक्सचा जो भार आहे, जेव्हा प्रोड्युसर्स पासून कंझ्युमर वरती येतो, म्हणजेच जे निर्माते आहेत, है ना, प्रोडक्ट बनवणारे आहेत, त्यांच्याकडून कस्टमर कडे येतो. ठीक आहे. त्याला आपण फॉरवर्ड शिफ्टिंग म्हणतो. कॉमन इन इनइलास्टिक गुड्स लाईक फ्यूल और सिगारेट्स. ठीक आहे. जे इनइलास्टिक गुड्स आहेत, इनइलास्टिक डिमांड मधले जे गुड्स आहेत, जसे की फ्यूल आहे, सिगारेट्स आहेत, है ना, अशा पद्धतीचे जर गुड्स असतील, है ना, त्यांचा जो टॅक्स भार आहे तो पूर्णपणे प्रोड्युसर्स वरून कंझ्युमर वरती येत असतो, है ना. म्हणजे याचं कर भरण्याचं जे भार आहे तो कंझ्युमर वरती येतो. आलं लक्षात. एक्झाम्पल, अ GST increase in electronics result in higher retail price and consumers bear the cost. है ना. जर GST जर वाढला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, तर त्याचा पूर्ण भार जो आहे तो कस्टमर वरती येतो किंवा कंझ्युमर वरती येतो. ठीक आहे. जेव्हा आपण GST वाढल्यानंतर जी प्राइस भरत असतो, है ना, त्या प्राइस मध्ये कर जो आहे, टॅक्स जो आहे तो इन्क्लुडेड असतो. ठीक आहे. मग जेव्हा जीएसटीचा रेट वाढला जातो, तेव्हा वाढलेल्या जीएसटीचा जो भार आहे, वाढलेल्या जीएसटीचा जो भरायचा भार आहे, टॅक्स भरायचा जो भार आहे, तो पूर्णपणे कंझ्युमर वरती येतो. त्याला आपण म्हणतो फॉरवर्ड शिफ्टिंग. फॉरवर्डिंग फ्रॉम प्रोड्युसर टू कस्टमर. ठीक आहे. प्रोड्युसर वरती जो भार आहे तो कंझ्युमर वरती जात आहे. ठीक आहे. आलं लक्षात. त्याला आपण फॉरवर्ड शिफ्टिंग असं म्हणतो. ठीक आहे. दुसरा आहे बॅकवर्ड शिफ्टिंग. when producers absorb the tax by reducing wages or profits. ठीक आहे. जेव्हा प्रोड्युसर काय करतो, जेव्हा उत्पादक कराचा भार स्वतः उचलतात, ठीक आहे, सहसा कर्मचाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करून किंवा स्वतःच्या नफ्यावर परिणाम करून उत्पादक काय करतो, टॅक्सचा जो भार आहे, कराचा जो भार आहे तो स्वतः उचलतो. त्याला म्हणतात बॅकवर्ड शिफ्टिंग. काय म्हणतात? बॅकवर्ड शिफ्टिंग. ठीक आहे. हॅपन्स इन कॉम्पिटेटिव्ह मार्केट्स वेअर प्राइस इज इन्क्रीजेस आर डिफिकल्ट. ठीक आहे. प्राइस इन्क्रीजेस आर डिफिकल्ट अशा पद्धतीचं जेव्हा मार्केटचं स्ट्रक्चर असतो, ठीक आहे, कॉम्पिटेटिव्ह मार्केटचं जेव्हा असं स्ट्रक्चर असतो तेव्हा हे बॅकवर्ड शिफ्टिंग होत असते. आलं लक्षात. एक्झाम्पल बघा, अ टॅक्स ऑन agricultural goods is absorbed by farmers who may lower their own profit margins if they cannot increase prices due to market competition. काय म्हटले या ठिकाणी, जेव्हा कृषी उत्पादनावर लादलेला कर शेतकऱ्यांनी स्वतः उचलला, कारण बाजारातील स्पर्धेमुळे त्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवू शकल्या नाहीत. कारण बाजारामध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे, त्या कॉम्पिटिशनच्या भीतीने त्यांनी स्वतःची प्राइस वाढवलेली नाही, है ना. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नफ्यामध्ये कपात करून कराचा भार सहन करावा लागतो. समजतंय? जस्ट बिकॉज देर इज अ कॉम्पिटिशन इन मार्केट टू सेल द प्रोडक्ट, ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट, फार्मर्स आर डुईंग व्हॉट, ते काय करत आहेत, कराचा भार जास्त स्वतःवरती घेत आहेत. कमी नफ्यामध्ये जे वस्तू आहेत, जे शेतीचे पदार्थ आहेत ते विकले जातात. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण बॅकवर्ड शिफ्टिंग. पुढे आहे आपला बॅलेन्स्ड शिफ्टिंग. बॅलेन्स शिफ्टिंग म्हणजे काय? when the tax burden is shared between producer and consumer based on price elasticity of demand and supply. ठीक आहे. जेव्हा डिमांड अँड सप्लाय, प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड अँड सप्लाय, ठीक आहे, याच्या मुळे किंवा याच्या अंतर्गत जर प्रोड्युसर आणि कस्टमर या दोघांमध्येही टॅक्स बर्डन शेअर केला जातो, ठीक आहे, विभागला जातो, तेव्हा काय म्हटलं जातं, त्याला बॅलन्स शिफ्टिंग असं म्हटलं जातं. उदाहरण बघा, इफ 10% टॅक्स इज इम्पोज्ड ऑन रेस्टॉरंट मील्स, द रेस्टॉरंट माइट इन्क्रीज प्राइसेस स्लाइटली. ठीक आहे.
passing part of the tax to customer while also absorbing some of the tax to stay competitive. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जेव्हा टॅक्सचा रेट वाढलेला असेल तर काय करतो रेस्टॉरंटवाला त्यांचे मील्स आहेत त्यांचे जेवण जो बनवला जातो त्याच्यावरचा रेट जो आहे तो वाढवेल. म्हणजेच काय याचं बर्डन कोणावरती येणार कस्टमरवरती येणार, त्यांना हायर प्राइस पे करावी लागेल है ना. त्यामुळे हे जी शेअरिंग आहे टॅक्स शेअरिंग आहे ते कस्टमर आणि प्रोड्युसर या दोघांमध्ये विभागली जाते. ठीक आहे, म्हणून याला म्हटलं जातं बॅलन्स्ड शिफ्टिंग. आलं लक्षात. हे आहे तुमचं टॅक्स इन्सिडन्स. आता आपण पाहूया एक्झेम्प्टेड इन्कम म्हणजेच असं इन्कम ज्यामध्ये टॅक्स भरण्यासाठी तुम्हाला काय करावं लागत नाही, काहीही मेहनत करावी लागत नाही, टॅक्स द्यावा लागत नाही. ठीक आहे, ते कसे आहेत टॅक्स पासून वाचवले जाणारे उत्पन्न आहेत. ठीक आहे, बघा exempted incomes are those incomes that are not taxable under Income Tax Act 1961 in India. भारतामध्ये जो आपला इन्कम टॅक्स ऍक्ट आहे 1961 इन्कम टॅक्स ऍक्ट त्याच्या अंतर्गत असे इन्कम ज्याच्यावरती आपल्याला टॅक्स द्यावा लागत नाही, त्याच्यावरती कर द्यावा लागत नाही, म्हणजेच ते कसे उत्पन्न आहेत, करमुक्त उत्पन्न आहेत, त्याला आपण काय म्हणतो करमुक्त उत्पन्न है ना. तेच ते. These exemptions are provided to reduce the tax burden and encourage specific activities or behavior. हे कशासाठी केलेलं आहे की जो कराचा भार आहे तो कमी करण्यासाठी आणि विशिष्ट कृती किंवा वर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा जो एक्झेम्प्टेड टॅक्सचा जो आयडिया आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता यामध्ये कुठलं टॅक्सचे किंवा कुठले इन्कम आहेत जे की टॅक्स फ्री आहेत किंवा टॅक्स मधून एक्झेम्प्ट केले जातात है ना. त्यामध्ये सर्व मी डिटेलमध्ये 1 बाय 1 तुम्हाला सांगणार आहे कुठले कुठले एक्झेम्प्टेड इन्कम आहेत, कुठले कुठले करमुक्त उत्पन्न आहेत. ठीक आहे, त्यामध्ये सर्वात पहिला आहे तो म्हणजे ऍग्रिकल्चरल इन्कम. कुठला ऍग्रिकल्चरल इन्कम. आलं लक्षात. यामध्ये बघा डेफिनेशन, इन्कम अर्न फ्रॉम ऍग्रिकल्चरल ऑपरेशन्स इन्क्लुडिंग रेंट रेव्हेन्यू derived from agricultural land is exempted. ठीक आहे, समजतंय. कृषी कामामधून किंवा कृषी उत्पन्न जे आहे ना त्या कृषी उत्पन्नाला करमुक्त मानलं जातं. मग आपण शेतीमध्ये शेतीच्या माध्यमातून किंवा शेतीच्या जमिनीच्या माध्यमातून आपल्याला रेंट मिळत असेल, आपल्याला भाडं मिळत असेल है ना, किंवा महसूल मिळत असेल तर असं उत्पन्न पूर्णपणे एक्झेम्प्टेड आहे, करमुक्त आहे. ठीक आहे, एक्झाम्पल बघा, अ फार्मर अर्न्स 5 लाख. ठीक आहे, शेतकरी जो आहे तो 5 लाख रुपये कमवतो फ्रॉम सेलिंग क्रॉप्स ग्रोन ऑन देअर फार्मलँड. त्याच्या शेतीमध्ये किंवा त्याच्या शेतामध्ये तो 5 लाखापर्यंत जे आहे कमवतो त्याच्या क्रॉप्समधून, म्हणजेच कशा क्रॉप्समधून म्हणजेच त्याच्या पिकातून. ठीक आहे, दिस इन्कम इज एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स. हे जे इन्कम आहे हे टोटली एक्झेम्प्टेड आहे, म्हणजेच पूर्णपणे करमुक्त आहे. समजतंय. मग शेतीच्या मधून किंवा शेतीच्या आधारावरती जर तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर त्यावरती तुम्हाला टॅक्स द्यावा लागत नाही. ठीक आहे, दोज आर एक्झेम्प्टेड इन्कम्स. पुढे बघा, शेअर ऑफ इन्कम फ्रॉम HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, सेक्शन 10 सबसेक्शन 2. ठीक आहे, अ मेंबर ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली इज exempt फ्रॉम पेइंग टॅक्स ऑन देअर शेअर ऑफ इन्कम रिसिव्ड फ्रॉम HUF. म्हणजेच हिंदू अनडिवायडेड फॅमिली यांच्या बिझनेस मधून जे काही उत्पन्न त्यांना मिळतं ते कसं आहे, पूर्णपणे एक्झेम्प्टेड आहे. ठीक आहे, एक्झाम्पल, अ मेंबर रिसिव्स म्हणजे आपल्या घरातला सदस्य 1 लाख रुपये कमवत असेल. ठीक आहे, सॉरी 1 लाख रुपये त्याला मिळालेले आहेत. देअर शेअर ऑफ इन्कम फ्रॉम HUF बिझनेस. ओके, काय म्हटले या ठिकाणी, अ मेंबर रिसिव्स 1 लाख रुपीज ॲज देअर शेअर ऑफ इन्कम फ्रॉम HUF बिझनेस. दिस इन्कम इज एक्झेम्प्ट. ठीक आहे, हे उत्पन्न कसं आहे, करमुक्त उत्पन्न आहे. कुठलं इन्कम, हिंदू अनडिवायडेड फॅमिली इन्कम. ठीक आहे, त्यानंतर आहे इन्कम फ्रॉम ग्रॅच्युटी, सेक्शन 10 सबसेक्शन 10. आलं लक्षात.
ग्रॅच्युटी सर्वांना माहिती आहे, ग्रॅच्युटी मिळायची आपण सर्वजण वाट बघतो है ना. ग्रॅच्युटी मिळते, रिटायरमेंट मिळत असते तुम्हाला है ना. तर त्यावरती तुम्हाला इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही, पूर्ण पैसे तुमचे असतात. ग्रॅच्युटी रिसिव्ड बाय अन एम्प्लॉई at the time of retirement or termination is exempt subject to specified limits. ठीक आहे. आता यामध्ये बघा, हे टॅक्स फ्री इन्कम आहे. जर तुम्हाला पेन्शन वगैरे सॉरी नॉट पेन्शन व्हॉट इट इज जी तुमची ग्रॅच्युटी आहे ती तुम्हाला मिळत असेल तर त्यामधून सरकार कुठलाही भाग काढून घेत नाही. कारण ग्रॅच्युटी जी मिळते आपल्या सरकारी ग्रॅच्युटी असेल तर ऑलरेडी त्या व्यक्तीने सरकारसाठी है ना, गव्हर्नमेंटसाठी काम केलेलं आहे, सर्व केलेलं आहे. त्यामुळे तेव्हा त्याच्या पगारातून काटले जायचे, त्याच्या पगारातून कर घेतला जायचा. त्यामुळे ग्रॅच्युटी जेव्हा त्याला रिटायरमेंट नंतर मिळते त्याला कुठलाही कर भरावा लागत नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, एक्झाम्पल, an employee receives 20 lakh rupees as a gratuity upon retirement. If it falls within the prescribed limit, it is exempted. ठीक आहे. पुढे लीव इनकॅशमेंट सेक्शन 10 सबसेक्शन 10 AA. ठीक है. Leave encashment received at retirement is exempt up to certain limits for non-government employee. For government employee it is fully exempted. जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर त्याच्यासाठी पूर्णपणे कर मुक्त आहे. जर गव्हर्नमेंट सर्व्हंट नसेल तर त्याला काय करावं लागतं, एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत त्याला सूट आहे. ठीक आहे, पूर्णपणे सूट त्याला मिळणार नाही. एक्झाम्पल, अ प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई receives 3 lakh rupees as a leave encashment. The exempt amount will be determined based on specified rules. ठीक आहे, हे झालं तुमचं लिव्ह इनकॅशमेंट. पुढे बघा, इन्कम ऑफ मायनर चाइल्ड सेक्शन 10 सबसेक्शन 32. मायनर चाइल्ड असेल, ठीक आहे, अल्पवयीन मुलाचं उत्पन्न असेल तर त्यामध्ये पालकांच्या उत्पन्नात केला जातो. त्याला काय केलं जातं, त्याला पालकांच्या उत्पन्नामध्ये त्याचा समावेश केला जातो. ठीक आहे. त्यामुळे त्याचं उत्पन्न असेल तर ते एक्झेम्प्टेड आहे असं मानलं जातं. इन्कम ऑफ अ मायनर चाइल्ड इन्क्लूड इन द पॅरेंट्स इन्कम इज एक्झेम्प्ट अप टू 1500 पर चाइल्ड पर इयर. समजते का? अल्पवयीन मुलगा असेल 1500 रुपये पर्यंत त्याची रक्कम सूट देण्यात येते. पूर्ण वर्षभरामध्ये 1500 असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. एक्झाम्पल, अ मायनर अर्न्स 4000 फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, 1500 रुपये एक्झेम्प्टेड आहे आणि रिमेनिंग 2500 जी रक्कम आहे त्याच्यावरती टॅक्स लागणार. आलं लक्षात? हे आहे तुमचं इन्कम ऑफ मायनर चाइल्ड. समजते का? म्हणजे मायनर चाइल्ड असेल, ठीक आहे, तर त्याचं इन्कम हे पॅरेंट्सचं इन्कम मध्ये कन्सिडर केलं जातं आणि त्यांनी कुठल्याही प्रकारामध्ये जर इन्कम कमवलेलं असेल, फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टमेंट मधून त्याने कमवलेला असेल 4000 रुपीज, तर त्यामध्ये 1500 रुपये एक्झेम्प्टेड आहे. उरलेला जो भाग आहे 2500 रुपये, 2500 वरती त्याला टॅक्स द्यावा लागतो, असा याचा अर्थ आहे. ठीक आहे. पुढे आहे डिव्हिडंड्स फ्रॉम डोमेस्टिक कंपनीज. ओके, इफ यू हॅव इन्व्हेस्टेड इन कंपनीज देन और शेअर्स, if you get dividend from it then it is exempted. बघा कसं, dividend received from Indian companies are exempt in hands of shareholders. ठीक आहे, subject to amendments under the Finance Act. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, अ पर्सन रिसिव्स 50,000 ॲज अ डिव्हिडंड्स. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या शेअर्सवरती डिव्हिडंड मिळालेला आहे 50,000 रुपये. ठीक आहे, इंडियन कंपनीमधून, तर ते उत्पन्न काय आहे, माफ आहे. समजते का? लक्षात ठेवा, डिव्हिडंड वेगळा असतो आणि तुमचं प्रॉफिट वेगळा असतो. वेन यू सेल द शेअर्स, तुम्ही जेव्हा शेअर्स तुमची विकता तेव्हा त्यावरती जेव्हा प्रॉफिट मिळतं त्याला डिव्हिडंड म्हणत नाही. डिव्हिडंड काय आहे, एक पर्सेंटेज आहे, एक ठराविक रक्कम आहे. ठीक आहे, पर्सेंटेजमध्ये तुम्हाला मिळत असते त्या शेअर्सवरती, त्याला डिव्हिडंड म्हटलं जातं. ठीक आहे, तर ते एक्झेम्प्टेड आहे. त्यानंतर आहे इन्कम फ्रॉम म्युच्युअल फंड्स सेक्शन 10 सबसेक्शन 35. Income received in form of dividends from units of mutual fund is exempted. ठीक है, if investor receives 10,000 from mutual funds then it is exempted. पुढे आहे स्कॉलरशिप इन्कम सेक्शन 10 सबसेक्शन 16. ठीक है, any scholarship granted to meet the cost of education
इज फुल्ली एक्झाम्प्ट फ्रॉम टॅक्स. ठीक आहे. एक्झाम्पल बघा काय म्हटलं या ठिकाणी, शालेय शिक्षणाचा जो खर्च पूर्ण करण्यासाठी दिलेली शिष्यवृत्ती असते ना, त्याच्यामध्ये कुठलाही कर लागत नाही. तुम्ही एक्झाम देऊन तुम्ही तुमची पात्रता दाखवून शिष्यवृत्ती कमवली असेल तर शिष्यवृत्तीमध्ये टॅक्स लागत नाही तुम्हाला, लक्षात ठेवा. अ स्टुडंट रिसिव्स 1,00,000 रुपीज स्कॉलरशिप फॉर हायर स्टडीज, देन अमाऊंट इज टोटली एक्झाम्प्टेड. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रोव्हिडंट फंड, पीएफ जो आहे त्याला आपण म्हणतो है ना. पीएफ इंटरेस्ट जो आहे सेक्शन 10 सबसेक्शन 11 and section 10 subsection 12. Interest earned on statutory provident funds and recognized provident funds within limits is exempted. ठीक है. An employee earns 8,000 as interest on their provident fund balance. This is exempted. ठीक आहे. प्रोव्हिडंट फंड वरती जेवढा तुम्हाला इंटरेस्ट मिळतो ना, तो इंटरेस्ट सुद्धा करमुक्त आहे. पुढे आहे इन्कम फ्रॉम इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सेक्शन 10 सबसेक्शन 6C. ठीक आहे. बघा स्पेसिफिक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स कडून तुम्हाला जर काही अर्निंग झालेली असेल, ठीक आहे, तर ते एक्झेम्प्टेड आहे. अन एम्प्लॉई ऑफ द युनायटेड नेशन्स अर्न 12,00,000 रुपीज ॲज अ सॅलरी. ठीक आहे. दिस अमाऊंट इज टोटली एक्झेम्प्टेड. आलं लक्षात. सो these are the important 10 points which are the incomes, okay, and that are exempted. म्हणजे जे कसे आहेत ते करमुक्त आहेत. आलं लक्षात. याला करमुक्त इन्कम असं म्हटलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. आजच्या सेशन मध्ये आपण इतकंच पाहणार आहोत. हळूहळू करून आपण आपला सिलेबस जो आहे तो संपवणार आहोत. छोट्या छोट्या पार्ट मधून आपण सगळं कव्हर करणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, येत्या मंडे पासून, येणाऱ्या पुढच्या मंडे पासून आपली नवीन बॅच आहे ती सुरू होत आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. जर आपण एकाच वेळेला सर्व काही डोक्यामध्ये घेऊ तर पूर्ण गोष्टी विसरून जाऊ. आपण हळूहळू जर प्रिपरेशन करत गेलो तर एक्झामिनेशन पर्यंत आपलं पूर्ण स्ट्रॉंग प्रिपरेशन होणार आहे. ठीक आहे. आणि आपली एक्झामिनेशन पूर्णपणे सोपी जाणार आहे. तेही पेपर 1 मध्ये 80+ आणि पेपर 2 मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा आपला जो पण आहे तो पूर्ण आपण करणार आहोत. ठीक आहे. सो लवकरात लवकर स्टार्ट करायचं आहे प्रिपरेशन. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या सेशन मध्ये. बाय बाय. हॅव अ ग्रेट नाईट.